नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा हासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महामैत्री उवाच तदेव माकर्णे जलेश भाषणं महामनास्तद्विगणय दुर्मदः हरेर्विदित्वा गतिमंग नारदात रसातलं निर्विशे त्वरान्वितः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि मैत्रेय विदुराला सांगतात. याप्रमाणे ज्या वेळेला हिरण्याक्ष समुद्रापाशी आला, समुद्राचे जे सैनिक होते, वरुण सैनिक, त्यांनी विनंती केली, महाराज आम्ही तुमच्या पुढे शरणागती पत्करतो, आम्ही युद्ध करू शकत नाही. ते म्हणाले, माझ्या बरोबरचा प्रतिद्वंद्वी वीर मला सांगा. तेवढ्यात नारदाची स्वारी तिथे आली. भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण नारायण नारायण. हातामध्ये वीणा घेतलेली होती, ब्रह्मवीणा. आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, का रे माझ्याबरोबर युद्ध करतो का? ते म्हणे, नाही नाही. नारद म्हणाले, अरे मी युद्ध करायला नाही आलो, माझी ही वीणा आहे, माझी काय गदा नाहीये. मग ते म्हणे, तू आता म्हणालास ना की तुझ्यासारखा प्रतिद्वंद्वी वीर कोण आहे? आत्ताच खाली गेलाय समुद्रात पृथ्वी घेऊन यायला, जा त्याच्या बरोबर युद्ध कर. या ठिकाणी गतिमंग नारदाने सांगितल्यानुसार यांनी समुद्रात उडी मारली आणि समुद्रात उडी मारल्याबरोबर तो वरतून खाली येतोय आणि वराह परमात्मा खालून वरती येत आहेत. अशा दोघांची भेट झाली. भेट झाल्याबरोबर पहिल्यांदा हिरण्याक्ष म्हणतो, का रे कोण आहेस तू? आणि वनगोचरो मृगा. आता या ठिकाणी श्लोक 2 ते श्लोक 5 पर्यंत या श्लोकामध्ये जे जे वर्णन केलेलं आहे ते सगळं व्याजस्तुतीच्या स्वरूपाचं आहे. म्हणजे वरवरून त्या शिव्या आहेत, वरवरून ती निंदा आहे, पण आतून स्तुती आहे. कारण भागवतकार निंदा व्यंजक शब्द कसे वापरतील बरं भागवतात? भागवत हा मंत्रमय ग्रंथ आहे, तिथे निंदा असू शकत नाही, तिथे शिव्या असू शकत नाही. आपण शिवी हा शब्द सुद्धा खरं म्हणजे अशिवी असा पाहिजे. म्हणजे नाही आणि शिव म्हणजे कल्याणकारी, चांगलं, पण त्याला सुद्धा आपण शिवी म्हणतो. अशिवी असणाऱ्या गोष्टीला आपण शिवी म्हणतो. जसं युधिष्ठिर हे सुयोधन म्हणायचे, दुर्योधन म्हणत नव्हते. दुर्शब्द तरी कशाला तोंडाला येऊ द्यायचा आहे, म्हणून सुयोधन म्हणायचे. तसं आपण शिवी म्हणतो, अशिवी म्हणत नाही. तर भागवतामध्ये सगळीकडे मंत्रमयता आहे, त्यामुळे इथे वाईट शब्द येणारच नाहीत, निंदाव्यंजक शब्द येणार नाहीत. मग काय? ही व्याजस्तुती आहे. वरवरून आपल्याला भगवंताची निंदा केल्यासारखं वाटतं, पण ती आतून स्तुतीच आहे, असं विवरण या ठिकाणी टीकाचार्य श्रीधराचार्य यांनी केलेलं आहे. श्रीधराचार्य म्हणतात, आता यातल्या एकेका शब्दांचं विवरण त्यांनी केलंय की वनगोचरो मृगा. वरचा अर्थ काय? तू एक वनामध्ये राहणारा एक प्राणी आहेस, असा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ असा होतो की वन म्हणजे पाणी. वन म्हणजे काय? अरण्यच आहे असं नाही. पाणी नेहमी शब्दाचे अनेक अर्थ दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला, आपण जर शब्दकोश पाहिला, अमरकोश पाहिला, तर त्या अमरकोशामध्ये पाण्याला 32 शब्द दिलेत. 32 शब्द आहेत, 32-33. पाणी म्हणजे काय? तर या ठिकाणी वनम, भुवनम, वनम. भुवन म्हणजे पाणी, वन म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, पाणी म्हणजे पाणी, असे अनेक शब्द आपल्याला दिसतात. तेव्हा इथं भुवन आणि वन, तर वन म्हणजे पाणी. आणि गोचरो मृगा, वनगोचर म्हणजे पाण्यात राहणारा कोण आहे? अर्थात शेषशायी भगवान कुठे राहतो?
पाण्यातच राहतो. म्हणून शेषशायी भगवान हा या शब्दाचा अर्थ होतो. म्हणून ते म्हणतात की वन शब्दाचा अर्थ पाणी घेतला तर नारायण स्वतः जे शेषशायी नारायण आहेत हा अर्थ इथे व्यक्त होतो. आणि मृगा, तुम्ही म्हणाल मृगाचा अर्थ काय? मृगयंती संत, हा आपण ब्रह्मदेवाच्या स्तुतीमध्ये त्यांनी शब्द वापरलाय मृगयंती संत. संत हे भगवंताचा शोध घेतात. साधू, ज्ञानी, ऋषी भगवंताचा शोध घेतात. तेव्हा शोध शब्दाचा अर्थ मृग असा आहे. मृग म्हणजे मृग शब्दापासून मार्ग शब्द तयार झाला. मृग हा शोध घेत असतात. जसे मृग आहेत, जे हरिण आहेत, ते आपल्या जवळच्या कस्तुरीचा शोध घेतात. मृग नाभीसी कस्तुरी असता नेणुनी भ्रमता मेले रे. आपल्या जवळच कस्तुरी आहे, पण मृगांना वाटतं कुठून वास येतो, कुठून वास येतो, म्हणून मृग शोधत जातात. तेव्हा मृग हे शोधणारे आहेत. तसे ऋषी भगवंताचा शोध घेतात, म्हणून इथे मृग शब्द भगवंताचा शोध घेणारे ऋषी या अर्थाने आलेला आहे. म्हणून वनगोचरो मृगा या शब्दाचा अर्थ शेषशायी भगवंताचा शोध घेणारे ऋषी असा अर्थ होतो. आहय मे यज्ञ मही विमुंचनो. तो म्हणतो ही जी पृथ्वी तू धारण केलीस ती सोड, अज्ञेस तू, मूर्ख आहेस, असा वरचा अर्थ आहे. खरा अर्थ कोणता आहे? अज्ञ म्हणजे तुम्ही म्हणाल की आज्ञा शब्दाचा अर्थ आज्ञाच होतो. नाही नाही, आपण जेव्हा समर्थ रामदास स्वामींची मनाचे श्लोक वाचतो, अचपल मन माझे नावरे आवरिता. काय हो अचपल? रामदास स्वामी एवढे ज्ञानी होते, अचपळ कस काय म्हणलं? मन तर चपळ आहे, चंचल आहे. चंचलम हिमना कृष्ण प्रमाती बलवत दृढम, गीतेतच म्हटले. मग चंचल असलेल्या मनाला रामदास स्वामी अचपल म्हणतात. हो बरोबर आहे. अचपल म्हणजे अतिचपल. ही अ शब्दाचा अर्थ या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो. ते म्हणतात अ म्हणजे अज्ञ शब्दाचा अर्थ अज्ञानी नाही तर सर्वज्ञानी आहे, सगळं ज्ञान प्राप्त झालेला. कारण अ शब्दाचे 6 अर्थ आहेत. कोणकोणते? तत्सादृश्यम अभावश्च तदन्यत्वम तदुल्पता अप्राशस्त्यम विरोधश्च नयम श्री षट्प्रकीर्तिता. अभाव जिथे सांगायचं तिथे अ येतं, सादृश्य सांगायचं तिथे अ येतं, अल्पता सांगायची तिथे अ येतं. आपण म्हणतो जेव्हा अ शब्द या ठिकाणी वापरला जातो, अनुदरी, स्त्रीसाठी शब्द आहे अनुदरी. म्हणजे काय? उदर नसलेली. काय? नाही, कमी उदर असलेली, म्हणजे जिचं उदर पोट जास्त मोठं नाहीये, कृशोदरी, त्याचा अर्थ अनुदरी. सिंहकटी हा अर्थ होतो. म्हणून अनुदरी इथं अ शब्दाचा अर्थ हा तदल्पता या अर्थाने आलेला आहे. अप्राशस्त्यम अयोग्यत्व, विरोधश्च, विरोध म्हणजे धर्माच्या विरोधात अधर्म, तिथे विरोध बरोबर आहे. ज्ञानाच्या विरोधात अज्ञान, इथे बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी अ चे 6 अर्थ आहेत आणि आपल्याला एकच अर्थ माहितीये नाही. नाही, अ चे 6 अर्थ आहेत. म्हणून ते म्हणतात नकार हा अर्थ. या ठिकाणी आपण अज्ञ म्हणजे काय तर सर्वज्ञानी असा घ्यायचा, कारण रामदास स्वामींनी तसाच तो अर्थ घेतलेला आहे. म्हणून अहय नम मे यज्ञ मही विमुंचनो. तो म्हणतो ही मही सोड, पृथ्वी सोड. सुराधमा, त्यांनी पुढे शब्द वापरलाय सुराधमा. सुराधमा म्हणजे काय? तू अधम आहेस, हा एक वरवरचा अर्थ झाला, निंदेचा. पण खरी निंदा नाहीये. सुर ज्याच्यापेक्षा अधम आहेत, देव कुणी असो, इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, ज्या महाविष्णूपेक्षा कमी आहेत त्याला म्हणतात सुराधमा. सुर ज्याच्यापेक्षा खाली आहेत असा या ठिकाणी वेगळा आपण जर अन्वय लावला तर अर्थ बदलतो. म्हणून ते म्हणतात न स्वस्ती आस्य, तू कल्याण पावणार नाहीस, हिच्यासह कल्याण पावणार नाहीस, असा वरवरचा अर्थ आहे. खरं म्हणजे असं आहे की हिच्याशिवाय सुद्धा तू कल्याण पावशीलच, तू खऱ्या अर्थाने कल्याणकारकच आहे. अभवाय इथे न स्वस्ती आस्यन्य समीक्षता सुराधमासा दिते सुकरा कृते पण न सपत्नैर भवाय किमृतो. अभवाय, अभवायचा अर्थ नाशा करता असा वरवरचा अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे
अ म्हणजे नाही, भव म्हणजे संसार, म्हणजे मोक्ष. मोक्षासाठी देवा तुम्ही अवतार धारण केलेला आहे. किम मृतो, बरोबरचा अर्थ पुष्ट केलं काय, आणि अंतर्मधला अर्थ तुझा आश्रय आहे काय, असा अर्थ होतो. तेव्हा यो माया हंतन सर्व परोक्षजित, तुम्ही परोक्षजित आहात. परोक्षजितचा अर्थ असा आहे की दूर राहून तुम्ही जिंकता. परोक्ष प्रिया एवही देवा आहात, देवाला परोक्ष प्रिय. आणि बरोबरचा अर्थ काय, तू आमच्या पश्चात, आमच्या समोर तू आम्हाला जिंकू शकणार नाहीस, कारण मी एवढा ताकदवान आहे की माझ्या समोर देवा तू टिकणार नाहीस, असा बरोबरचा अर्थ आहे. पण खरा अर्थ कोणता आहे, तू खरा अपरोक्ष, तू खरा परोक्ष आहेस, तू आम्हाला न कळणार आहेस. आणि मूढप्रमृजे या शब्दाने मूढप्रा म्हणजे मूढावर दया करणारा हा आतमधला अर्थ आहे. आणि वरवरचा अर्थ असा आहे की तू मूढ आहेस, मूर्ख आहेस. योगमाया या ठिकाणी योगमाया ज्याची अचिंत्य आहे हा अर्थ इथं धारण केलेला आहे. यो मायया हंत्यनुसोर परोक्षजित त्वाम योगमाया बलमय पुरुषम, बलमैव पुरुषम, बलमल्प पुरुषम. बलमल्प पुरुषम म्हणजे माझ्या पुढे तुझी शक्ती टिकणार नाही, हा बरोबरचा अर्थ आहे. पण खरा अर्थ असा आहे की ज्याच्या पुढे कोणाचे पराक्रम टिकत नाही. इथे प्रत्येक वेळेला अर्थ बदललेले आहेत, कारण आपण कशी त्याची अन्वय लावायचा, किंवा त्याला आपण म्हणतो ना वेगवेगळ्या प्रकारच्या विग्रहानुसार त्याचे अर्थ वेगळे होतात. आणि म्हणून या ठिकाणी जे वेगवेगळे अर्थ घेतले ते ज्याच्या पुढे इतरांचे पराक्रम टिकत नाही, असा या ठिकाणी षष्ठी तत्पुरुष समास बदलले की अर्थ बदलतो. याप्रमाणे संस्थाप्य या शब्दाने भक्ताच्या हृदयात संस्थापन तुम्ही करता, हा आतमधला अर्थ आहे. आणि वरवरचा अर्थ संस्था म्हणजे मृत्यू असा आहे. संस्था म्हणजे मारणे, ठार मारणे. संस्कृतमध्ये संस्था शब्द संस्थांच पांडवांचैव, संस्थांचे कौरवानांच असं वर्णन पहिल्या स्कंधात आलेले. संस्थांचे कौरवानांच म्हणजे कौरवांना ठार मारल्यावर इथे संस्था म्हणजे मारणे. म्हणून देवा तुला मी मारून तुझा मृत्यू घडून, असा संस्थाप्याचा अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ भक्ताच्या हृदयात तू स्वतःचं रूप संस्थापित करतो, स्थापित करतो, हा अर्थ आहे. नंतर सुळुच्छुचा हा अर्थ संसार दुःखाच्या अर्थाने आपल्याला सूक्ष्म अर्थ दिसतो. आणि वरवरचा अर्थ बांधवांच्या शोकाचं परिमार्जन मी तुला ठार मारून करील. गदया शीर्ष शीर्ण, गदया या शब्दाने गदेने मी तुला ठार मारील, हा वरवरचा अर्थ आहे. आणि गदया इथे अ वापरल्यामुळं माझ्या गदेने तुला तुझं मस्तक फुटणार नाही, असा दुसरा अर्थ व्यक्त होतो. त्यानंतर भविष्यंत मूला हा म्हणजे निर्मूळ होऊन आपोआप नष्ट होतील, हा वरवरचा अर्थ आहे. आणि निर्मूळ होऊन आपोआप नाश पावतील नाही का, असा अंतर्मनातला अर्थ आहे. याप्रमाणे हे आपल्याला हे जे सगळे अर्थ वरवरचे म्हणजे निंदाव्यंजक आहेत. त्याला आपण व्याजस्तुती असा नावाचा एक अलंकार आहे. वरवर निंदा आणि आतून स्तुती. याप्रमाणे आपण दैनंदिन जीवनात सुद्धा अशी व्याजस्तुती वापरतो. लेकी बोले सुने लागे हे व्याजस्तुतीच आहे. वरवर बोलायचं कोणाला, मुलीला, पण लागतं कोणाला, सुनेला. कशामुळं तर ते व्याजस्तुतीच्या स्वरूपाचं असतं. याप्रमाणे व्याजस्तुती किंवा व्याजनिंदा या ठिकाणी सगळे अर्थ भगवंताच्या संदर्भात लावलेले आहेत. का तर हा जो हिरण्याक्ष आहे भगवंताचा हा पार्षदगणच आहे, तो त्यांचा जय विजयापैकीच आहे. त्यामुळं वरवर जरी तो राक्षसी वृत्तीचा दिसला तरी आतला देवांच्या जवळचाच आहे. याप्रमाणे त्यांची एकमेकांचा संवाद झाला आणि भगवान त्याला उत्तर देतात. सत्यम वयम भो वनगोचरो मृगा. अरे बरोबर आहे तुझं, तू मला वनगोचर म्हणतोस ना, ते बरोबर आहे. तुझ्यासारख्या ग्रामसिंहांना मारण्यासाठी, तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्याला मारण्यासाठी मला वनगोचरच व्हावं लागतं, सिंहच व्हावं लागतं. याप्रमाणे आता जास्त बोलू नकोस. जे खऱ्या अर्थाने युद्ध करणारी योद्धा असतात ते आपली शक्ती बोलण्यातून खर्च करत नाहीत. चल युद्धाला ये म्हणून
त्या दोघांचं जे घनघोर युद्ध झालं त्याचं वर्णन त्या पूर्ण अध्यायामध्ये केलेलं आहे. या दोघांनी एकमेकांच्या वरती गदा मारली, भगवंतानी त्याच्यावरती गदा मारली, त्यांनी भगवंतावर गदा मारली आणि भगवान त्यांच्या अंगावर धावून गेले. आणि करता 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 सगळे आकाशामध्ये देव जमले. ब्रह्मादिक देवा लवकर याला मारा, कारण हा जर आता संध्याकाळ झाली तर यांची मायावी विद्या सुरू होईल. आणि यांनी सगळ्या मायावी विद्या सुरू केल्या. सगळ्या माया, सगळ्या खोट्या, भूत प्रेत पिशाच सगळे येऊ लागले. आणि ब्रह्मादिक देव म्हणाले, देवा आता अभिजित मुहूर्त 48 मिनिटाचं शिल्लक आहे, तेवढ्या वेळात याला मारा. हा कसा आहे, आगस्कृत भयकृत दुष्कृत अस्मत् राधवरो सुरा, हा आगस्ताळी आहे, हा भयानक आहे, हा जर जिवंत राहिला तर सगळं जग नष्ट करील, याला मारलंच पाहिजे, हा कंटकासारखा आहे. तुम्ही नुसती खेळ करू नका. लहान मुलगा जसा एखाद्या सर्पाबरोबर खेळतो तसं तुम्ही याच्याबरोबर खेळू नका. हा सर्प आहे, तो तुम्हाला कधी दंश करील सांगता येत नाही. देव मनात हसू लागले, मला तू मुहूर्त सांगतो काय? ब्रह्मदेव असला म्हणून काय झालं? मुहूर्ताचा कालाचा मी काळ आहे, काळ माझ्या हातात आहे, तू मला मुहूर्त सांगतो का? असू द्या. याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं, तुम्ही घाबरू नका. आणि दोघांचं प्रचंड घनघोर युद्ध झालं. शेवटी त्याची गदा भगवंताने हातामध्ये घेतली, ती फेकून दिली आणि सांगितलं, ही गदा पुन्हा उचल, माझ्या अंगावर धावून ये, मार मला. त्याने पुन्हा तो धावत आला, भगवंताच्या अंगावर त्याने गदा मारली. भगवंताने हातात चक्र घेतलं आणि चक्राने याला ठार मारलं. हे वर्णन एक पूर्ण अध्यायामध्ये त्यांच्या युद्धाचं वर्णन केलेलं आहे. कराल दंश चक्षुर्भ्याम, आणि याप्रमाणे त्याचा छेद केल्याबरोबर आकाशातून पुष्पवर्षाव झाला. भगवंतानी चक्राने त्याचा छेद केला. या वेळेला भगवंताला जो राग आलेला होता, भगवंताच्या मनामध्ये त्याला मारण्यासाठी जी वीरश्री उत्पन्न झालेली होती, रौद्र रूप धारण केलेलं होतं, त्यामुळं या वेळेला पृथ्वीबरोबर त्यांनी लग्न केलं. आणि त्यावेळेला जो पुत्र झाला तो भौमासूर झाला. का देवाकडून, देवापासून जन्म होऊन असुर का झाला? त्याचं कारण त्यावेळची वृत्ती होती, भगवंताची जी रौद्र वृत्ती होती, ती रौद्र वृत्ती राक्षस रूपाने पुढे प्रगटली. आणि त्यांच्यापासूनच पुढे भौमासूर, ज्याला आपण दिवाळीमध्ये पहिल्या आंघोळीच्या वेळेला आंघोळ करतो, भौमासुराला मारलं म्हणून. आणि भगवंतांनी स्वतः ते मारलं नाही, आपल्या पत्नीला सांगितलं बाण मारायला, म्हणून ही सत्यभामा, तिच्या हातून भगवंतांनी त्याला मारलेलं आहे. असो, याप्रमाणे सगळे देव भगवंताची स्तुती करू लागले. यो वै हिरण्याक्ष वधम महाद्भुतम, आणि हिरण्याक्षाचा वध झाला. हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. या वेळेला पुढे ब्रह्मदेवानी वेगवेगळ्या सृष्टी निर्माण केल्या, भूत प्रेत पिशाच, त्याप्रमाणे राक्षस यक्ष. ह्या वृत्ती ज्या ब्रह्मदेवाच्या मनात ज्या ज्या वृत्ती निर्माण झाल्या, त्या वृत्तीतून संतती निर्माण झाल्या. आळस जांभळ्या, याच्यातून भूत प्रेत पिशाच प्रगट झाले. त्यानंतर खायला द्या, आम्हाला भूक लागली असं म्हणणारे, त्यातून हे यक्ष वगैरे प्रगट झाले. त्यानंतर राक्षस हे वाईट वृत्तीतून, एखाद्या स्त्री संघाच्या वृत्तीतून निर्माण झाले. संध्याकाळच्या वेळेला ही वृत्ती निर्माण होते. याप्रमाणे ब्रह्मदेवाने मग प्रमद आकृती दाखवली, संध्याकाळ दाखवली. ही संध्याकाळ म्हणजे स्त्रीच आहे असं सगळ्या राक्षसांना वाटलं, कारण सगळे राक्षस ब्रह्मदेवाला म्हणू लागले, आम्हाला तुम्ही निर्माण केलं पण आमचं लग्न करा ना, आमची काय व्यवस्था केली? या वेळेला ब्रह्मदेव पळू लागले आणि पळता पळता त्यांनी संध्याकाळची वेळ दाखवली आणि सगळ्या राक्षसांना सांगितलं, तेव्हा तुम्हाला स्त्री निर्माण केली म्हणे. कुठे? ठीक आहे, हा खरंच की, अहो रूप महो धैर्य महो असा न मुंबया. सगळे राक्षस म्हणले, वा वा वा, छान आहे. संध्याकाळ ही स्त्री रूपामध्ये दाखवली. वितर्कयंतो बहुधा ताम संध्याम प्रमदाकृतीम. प्रमदा म्हणजे स्त्री, स्त्रीच्या आकृतीची संध्याकाळ दाखवली आणि सगळे राक्षस तिकडे पळाले. याप्रमाणे यांची सुटका झाली, त्यांनी तो देह टाकून दिला. त्यानंतर कर्दम महर्षी तपश्चर्या करू लागले. कर्दम महर्षीचा जन्म झालेला होता आणि हे कर्दम महर्षी यांनी भगवंताची तपश्चर्या करायला सुरुवात केली. कधी? तर ते म्हणतात 10,000 वर्ष ही तपश्चर्या त्यांनी सरस्वती नदीच्या तटाकावर करायला सुरुवात केली. हे सत्ययुगाच्या प्रारंभी, सत्ययुगाहून यायचे.
या सत्ययुगाच्या प्रारंभी ब्रह्मणो दिताः ते म्हणतात याप्रमाणे समाधी लावून भगवंता कृते युगे पुष्कराक्ष कृते युगे पुष्कराक्ष पांढऱ्या स्वच्छ ज्यामध्ये भगवंताची जे वेगवेगळे वर्णन आहेत रंग आहेत कृतयुगामध्ये पांढरा रंग आहे भगवंताचा सत्ययुगामध्ये पांढरा रंग आहे पांढरे वस्त्र आहेत पांढरे अलंकार आहेत पांढरे फुलं आहेत सगळं पांढरच आहे म्हणून त्यांनी पुष्कराक्षाः ज्यांचे डोळे पांढरे स्वच्छ आहेत ज्यांनी पांढरा अशा प्रकारचा पितांबर धारण केलेला आहे आणि या भगवंताची प्रार्थना केली आता या वेळेला भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताला त्यांनी एक गोष्ट मागितली ते म्हणतात महर्षी म्हणतात महाराज तुम्ही प्रसन्न झालात पण मला ब्रह्मदेवाचा आदेश आहे की तू प्रजा निर्माण कर खरं म्हणजे मला मुक्तच व्हायचंय पण मला आता ब्रह्मदेवाचा आदेश पाळणं भाग आहे तेव्हा मला समानशीलाम ग्रहमेद धेनुम मला माझ्यासारखी माझ्या वयाला माझ्या ज्ञानाला माझ्या वृत्तीला माझ्या आचरणाला शोभेल अशी पत्नी पाहिजे सामान्य पत्नी नकोय मला तशा तर अनेक मिळतील हो पण देवा मला अशी ग्रहमेदी धेनुम मला माझा ग्रहकर्म गृहस्थाश्रम धर्म मला योग्य चालवणारी मला सहाय्यकारी सहधर्मचारिणी पाहिजे म्हणजे चांगली पत्नी सुद्धा देवाच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही हा त्याचा तात्पर्य अर्थ आहे भगवंताची कृपा असेल तर पूर्व पुण्येषु या भार्या अग्रे धावती धावती म्हणून मला भाग्यानेच पत्नी लाभत असते बाकी अनेक पत्नी अनेक मिळतील स्त्रिया अनेक आहेत पण त्या आपल्याला समानशील असतील असं नाही आपल्याला अनुकूल पाहिजेत गृहस्थाश्रम धर्म पाळला पाहिजे आणि म्हणून मला वेदाची मर्यादा पाळण्यासाठी पत्नी तुम्ही मला पत्नी कोणती करा ते सांगा आणि मग यानंतर आता भगवान काय बोलतील त्याचप्रमाणे पुढे देवहूतीचा निर्देश कसा करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगू आज आपण कृष्ण जन्म आहे त्यामुळं कृष्ण जन्माचं आख्यान या ठिकाणी थोडक्यात उरलेल्या वेळात आपल्याला सांगायचे भगवान गोपाल कृष्ण यांच्या जन्माचं आख्यान कारण आज कृष्णाष्टमी आहे आणि या दृष्टीने भगवान गोपाल कृष्णाच्या जन्माच्या संबंधीचं आख्यान या ठिकाणी सांगणं हे परंपरेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे म्हणून या ठिकाणी सांगतात ज्या वेळेला भगवान राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोम सूर्ययोः राज्ञांचो भय वंशानां चरितं परमाद्भुतम् परीक्षितीने प्रश्न विचारला महाराज भगवान गोपाल कृष्णांनी अवतार धारण केला मथुरेमध्ये जन्म घेतला गोकुळामध्ये आले असं का केलं आणि कंसासारख्या मामाला त्यांनी ठार मारलं असं का केलं ते आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर भगवंताच्या या दिव्य चरित्र कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली शुकाचार्य म्हणतात परीक्षिते त्याचं असं झालं ज्या वेळेला या पृथ्वी तलावर सर्व पापाचा भार वाढला गोहत्या होऊ लागली ब्राह्मणाला यज्ञ कर्म करणं मुश्किल झालं धर्मकर्म मुश्किल झालं त्यावेळेला ही पृथ्वी ब्रह्मदेवाला शरण गेली ब्रह्मदेवा आता आम्हाला वाचवा आमच्यावरती भयानक पापाचा भार होऊ लागलेला आहे ब्रह्मदेवाने तिचं म्हणणं ऐकलं आणि विष्णूंच्या कानावर घातलं सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात अशा पद्धतीने भगवंताची पुरुष
यशोदेच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. ती म्हणाली हरकत नाही, मला काय मिळेल? ती म्हणली मला काय मिळेल यात? ती म्हणे तुला मी वरदान देतो की त्यानंतर ही 2 कामं केल्यानंतर तुला दुर्गा, भद्रकाली, वैष्णवी या रूपाने तुझी पूजा अर्चा केली जाईल, नवरात्र तुझं साजरं केलं जाईल. ती म्हणाली ठीक आहे. याप्रमाणे तिला आश्वासन दिलं. इंद्राला बोलावलं, ब्रह्मदेवाला बोलावलं, वरुणाला बोलावलं, त्याचप्रमाणे महादेवांना बोलावलं आणि सगळ्यांना एक एक ग्रुप घ्यायला सांगितले. सगळ्या देवांना सांगितलं तुम्ही जा, आता माझं एकट्याचं काम नाहीये, लोकशाही हो, सगळ्यांनी मदत केली पाहिजे, एकटा राजा काय करील? सगळ्यांनी हात जोडले. महाराज तुम्ही म्हणाल ते आम्ही करू, तुम्ही गोकुळामध्ये जन्म घ्या. मग कुणी काठी झाले, कुणी कुंची झाले, कुणी झाडं झाले, कुणी मुरली झाले, कुणी भगवंताच्या जवळ असणारी जी बेताची छडी झाले, सगळे वेगवेगळे रूप धारण केले आणि गोकुळामध्ये जन्म घेतले. गोकुळातल्या सगळ्या स्त्रिया, सगळे पुरुष हे देवच होते. वसुदेव देवकी, वसुदेव देव आहेत की, आणि देवकी देवच. याप्रमाणे वसुदेव आणि देवकी यांच्यामध्ये सुद्धा देवत्वाचा अंश. अशा पद्धतीने सगळ्यांनी जन्म घेतले. आणि इकडे घटना अशी घडली की त्यांनी सांगायला सुरुवात केली वसुदेवाचं हे लग्न. आता तसे वसुदेवाला 18 बायका होत्या, त्यापैकी हे शेवटचं लग्न त्यांचं. आणि या देवकी बरोबर लग्न झालं. ही कंसाची चुलत बहीण होती. कंसाने आपल्या हातामध्ये बागदोर धारण केले आणि रथावरती आरूढ झाला. आता वसुदेवाच्या घरी घेऊन जायचं, लक्ष्मीपूजन तिथं करायचे म्हणून मोठ्या थाटामध्ये तिला घेऊन निघाला. या वेळेला हजारो रथ सोबत होते. त्याप्रमाणे आपल्या बहिणीच्या प्रेमासाठी त्याने हातामध्ये बागदोर धारण केलेले होते आणि त्या ठिकाणी आपल्या सोबत रथ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सैन्य आहेत, अलंकार आहेत, दाग दागिने आहेत. हे सगळं चतुशतम पारिभर गजानाम हेममालिनाम, मोठमोठ्या हत्तींना सुवर्णालंकृत केलेलं होतं आणि हत्ती सोबत होते. त्याचप्रमाणे रथ सोबत होते. अश्वानायुत मयुतम सार्धम अयुतम सार्धम. अश्व घोडे हे 10,000 घोडे होते, त्यात तेवढेच रथ होते आणि दासी होत्या, कुमारिका होत्या. हे सगळं गर्दी 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 घेऊन चाललेले. जी त्या ठिकाणी बँड वाजतायत, पिपाणी वाजतायत, तुतारी वाजते, जे कोलाहल चाललेला आहे, फटाके उडतायत. आणि एवढ्या घाईमध्ये तेवढ्यात आकाशामधून आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? अस्य अश्व अष्टम गर्भो हंतायाम वहसे बुधव. अरे कंसा, ज्या तुझ्या बहिणीला मोठ्या आनंदात तू घेऊन चाललास, तिचं कौतुक करतोस, तिचा 8वा पुत्र तुला मारणारा होणार आहे, तुझा हंतक होणार आहे. असं ऐकल्याबरोबर त्यालाच फक्त आकाशवाणी ऐकू आली. त्याने ताबडतोब रथातून खाली उडी मारली, तो बागदोर खाली ठेवला आणि हातात तलवार घेतली. वसुदेवाला कळेच ना, रे काय 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 म्हणले कंसा, काय हातात तलवार आणि कोणाला मारायला? बहिणीला मारायला? ते म्हणे हो, हिचा 8वा मुलगा मला हंतक होणार आहे, ही आकाशवाणी मी आत्ता ऐकली. ऐकल्या म्हटल्याबरोबर वसुदेवाच्या मनात निर्माण झालं की आत्ता आपलं लग्न झालंय आणि आत्ता ही हत्या झाली तर कसं. माणसाने शेवटपर्यंत यावत बुद्धी बलोदयम असं वर्णन केलेलं आहे. जोपर्यंत आपली बुद्धी शाबूत आहे तोपर्यंत माणसाने प्रयत्न करत राहावा. त्याने हात जोडले. अरे कंसा, तू माझा मेव्हणा आहेस आणि असं बरं नाही तुझ्या बहिणीला मारणं. हातात मोठ्या प्रेमाने तू बागदोर धारण केलेस आणि आता तलवार घेतली. तुझा हिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे, पण मृत्यूची काय भीती तुला वाटते? अद्य वाब्दे शताम तेवा. आज नाही तर 100 वर्षांनी माणसाला मृत्यू आहेच आहे. प्राण्यांना मृत्यू हा पक्का ठरलेलाच आहे. तो म्हणला ते मला माहित नाही बाकीचं, मला बाकीचं तत्वज्ञान सांगू नका. मग आता पुन्हा बुद्धी लढवली. अरे कंसा, ही तुला मारणार आहे का? नाही म्हणे, ही नाही मारणार. मग कोण मारणार आहे? हिचा 8वा मुलगा ना. मग तू एक काळजी करू नको, हिला झालेले मुलं मी तुला समर्पित करीन. मग तर झालं. आणि एकदम त्याला वाटलं अरे बरोबर आहे, बरोबर आहे, भाऊजी बोलतात ते बरोबर आहे. हिला होणारी मुलं मी तुला समर्पित करीन, मग तर काय काळजी तुला? म्हणे नाही नाही. आणि मग
म्हणतात इकडे नारदाचं आगमन झालं कंसाच्या दरबारात. नारद आल्याबरोबर भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण नारायण नारायण. नारद म्हणतात का रे कंसा काय चाललंय, गडबड काय? काय नाही म्हणले, आत्ताच भाऊजी आले होते. कशात? म्हणजे मी त्यांना म्हणलो होतो की तिच्यापासून होणारा देवकीपासून होणारा 8वा मुलगा मला मारणार आहे, तो पोरं आणून देतो जन्माला आल्याबरोबर, तू त्यांना मार. मग त्यांना मी परत केलं. मारलं का म्हणे? नाही मारलं. मग का नाही मारलं? अहो पहिल्या मुलापासून मृत्यू नाही म्हणे, 8व्या मुलापासून आहे. असं म्हणल्याबरोबर नारद हसू लागले. नारद म्हणाले अरे कंसा तू मूर्ख आहेस का? अरे वरती आत्ताच मी जे वैकुंठामधून आलो त्या ठिकाणी खलबत चाललेत. म्हणले कशाचे? तुला मारण्याचे खलबत चाललेत आणि कुठल्याही पद्धतीने तुला कसं ठार मारता येईल याचे सगळे देव विचार करू लागलेत. आणि हे सगळे देव आहेत. देवकी देव आहे, वसुदेव देव आहेत. हा, आणि देवांचं गणित तुला माहित नाही. म्हणले मोठी तेजस्वी दिसू लागली. कंस म्हणले लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, धाक दाखवा, तिला भीती दाखवा, हातामध्ये मोठमोठे तलवारी वगैरे भाले बरच्या जवळ राहू द्या. मोठमोठे मिशावाले राक्षस त्या ठिकाणी ठेवले, क्रव्याद राक्षस. आणि त्यामुळं होत झालं असं की या मायेच्या प्रभावामुळं मायेने भगवंताने सांगितल्याप्रमाणे हा देवकीचा गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये संक्रांत केला. संक्रांत केला बरं का, ट्रान्सफर केलं. ट्रान्सफर आपण नाही का किडनी ट्रान्सफर करतो, ट्रान्सप्लांट करतो, इकडची किडनी त्याला देतो, याचं हृदय त्याला देतो, विमानातून हृदय आणलं जातं आणि हार्ट ट्रान्सप्लांट होतो. कसं काय झालं? डॉक्टरची कमाल आहे. तसं इथं देवाची कमाल आहे. देवाने इकडचा गर्भ उचलला आणि तिकडच्या तिच्या पोटामध्ये ट्रान्सप्लांट केला. याप्रमाणे टाकल्याबरोबर इकडे देवकीची सगळी चर्या उतरली. म्हणले अरे 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 म्हणले काय झाले? गर्भपात झाला म्हणले तुमच्या भीतीने कंसा. इकडे रोहिणी गर्भवती झाल्याचं कळल्याबरोबर सगळे गोकुळातले लोक चर्चा करू लागले. गर्भे प्रणिते देवक्या रोहिणी योगनिद्रया अहो विश्रवसा गर्भ इथे पौरा विचक्रुषु हो. सगळे गावातले लोक चर्चा, अरे असं कसं काय झालं? हा, रोहिणी आणि वसुदेवाची पत्नी गर्भवती, अहो असं कसं काय? काय एवढ्यात आकाशवाणी झाली, भगवानपी विश्वात्मा, आकाशवाणी झाली, लोक हो तुम्ही वेगळा अर्थ काढू नका, हा गर्भ वसुदेवाचाच आहे. अशी आकाशवाणी झाल्याबरोबर सगळ्यांचे बोलणे बंद झाले. इकडे आता 8वा गर्भ प्रत्यक्ष भगवंताचा. इथे घोरतमात भावात भगवंताचा जन्म आपल्यासारखा होत नसतो. तेज असतं, तेज. आणि हे तेज प्रगट आपल्यासारख्या मानवी जन्म होत नसतो. आकाशामध्ये सगळे देव आले, ब्रह्मादिक देव आले, हात जोडले ब्रह्मादिक देवानी आणि भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली. याला गर्भस्तुती असं म्हणतात. आज सुद्धा मथुरेच्या ज्या ठिकाणी भगवंताचा जन्म झाला मथुरेमध्ये, तिथे जे ज्या ठिकाणी देवकी प्रसूत झाली तिथे पूर्ण हे गर्भस्तुती लिहिलेली आहे. हे गर्भस्तुती म्हणजे काय? गर्भाची केलेली स्तुती. सत्यव्रतम सत्य परंते सत्यम सत्य श्रेयोनिहितंच सत्य सत्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मरूपम शरणम प्रपन्नाः. देवा आपण सत्यरूप आहात. सत्य हे तुमचं स्वरूप आहे. तुम्ही त्रिसत्य आहात.
तिन्ही काळात सत्य आहे, काल, आज आणि उद्या. म्हणजे या काळाचा परिणाम तुमच्यावरती होत नाही. तुम्ही तिन्ही काळात सत्य आहे. सत्य हे तुमचं स्वरूप आहे. तुका म्हणे सत्यचे हा देव. तुकाराम महाराज म्हणतात सत्य हाच देव आहे आणि देव हेच सत्य आहे, दुसरं सगळं असत्य आहे. याप्रमाणे सत्यच सत्य म्हणतं सत्य नेत्रम. देवा, तुम्ही सत्याच्या डोळ्याने जगाकडे पाहता आणि असा सत्यात्मक असलेल्या आपल्या भगवंताला नमस्कार असो. म्हणून या ठिकाणी सगळ्या ब्रह्मादिक देवांनी स्तुती केलेली आहे. ही स्तुती जवळपास 26 श्लोक ते 41 श्लोकापर्यंत ही स्तुती आहे. त्यानंतर शुकाचार्य म्हणतात अशी स्तुती केल्याबरोबर भगवान प्रसन्न झाले आणि भगवान म्हणतात काळजी करू नका, लवकरच मी प्रगट होणार आहे. आता हा दशमस्कंधाचा 3रा अध्याय. श्री शुकोवाच अथ सर्व गुणोपेत काल परमशोभनः निर्हेवाजन्मक्षम शांतर्ष ग्रहतारकम. हा अध्याय म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचा जन्माचा अध्याय. त्यामुळं या ठिकाणी सर्व गुणोपेतः, ज्या वेळेला सर्व काळामधील सर्व योग्य अशा प्रकारचा काळ आला, योग्य पाहिलं भगवंतांनी. अहो, देवच काळ स्वरूप आहे, तेव्हा त्याचा जन्म हा काही चुकीच्या वेळेला होईल का? अमावस्याला, कुठं, कधी? नाही नाही, व्यतिपाताला असं कसा जन्म होईल? तर देव आहे, तो देव कालस्वरूप आहे. तेव्हा सर्व गुणोपेत, सर्व गुणांनी उपेत, सर्व गुणांनी युक्त, काल परमशोभना, काळ अतिशय चांगला सुंदर काळ आला आणि ग्रह नक्षत्र तारका हे शांत झाले, दिशा सगळ्या दिशा प्रसन्न झाले. भगवान जन्माला येणार असतील म्हणजे सगळीकडे वातावरण चांगलं होतं. जेव्हा राक्षस, आपण कालच पाहिलं, जेव्हा राक्षस जन्माला येणार आहेत तेव्हा सगळीकडे लोक अशांत होते, अंधार पडला होता, लोकांना सगळीकडे या कोल्या पुत्र्यांची कोलेकुई चाललेली होती. पण भगवान जन्माला येणार असतील तर असं होत नाही. मग प्रसन्न, सगळं आकाश प्रसन्न झालं, गगन प्रसन्न झालं, आकाशातल्या सगळ्या तारका प्रसन्न दिसू लागल्या. मही मंगल भूषिष्ट, मही म्हणजे पृथ्वी, मंगलमय झाली. कशामुळे हो? तर पृथ्वीला वाटायला लागलं की आता पती आपले कोण आहेत? भगवान विष्णू हे आपले पती आहेत, पालन करणारे, ते आता जन्माला येणार आहेत. म्हणून तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि पुरग्राम प्रजा करा. सगळे गावातले लोक हे आनंदित झाले. नद्या प्रसन्न सलीला, धो 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 नद्या वाहू लागल्या. अहो, हा श्रावण महिनाच होता, त्यामुळे नदीला अपरंपार पाणी आलं. जल म्हणजे पाणी वाहत आहे आणि त्यामुळेच आनंद निर्माण झाला. हृदा या ठिकाणी नद्या प्रसन्न सलीला हृदा जल रुहश्रिया. माणसांच्या मनात आनंद, निसर्गामध्ये आनंद, नदी आनंदाने खळखळ खळखळ वाहते आणि पक्षी देखील आनंदात आहे. हे काय पक्ष्यांचं पूजन चाललंय? आनंदाशिवाय नसतं. पक्षी जे चूचू करतात ते आनंदाचं प्रतीक आहे. द्विजादिकुल सन्नाद, इथे द्विज शब्दाचे दोन्ही अर्थ आहेत. ब्राह्मणांना आनंद झाला, कारण आतापर्यंत ब्राह्मणांना वेद क्रिया करायला मज्जाव होता, पण आता भगवान जन्माला येणार आहेत, आता आपलं वैदिक कर्म पुन्हा सुरू होईल, म्हणून ब्राह्मणांना आनंद झाला. बहु वायू सुखस्पर्शा, वायू मोठ्या मंद वाहत होता. सुखस्पर्श, वायूचा स्पर्श हा कसा आहे याच्यावर सुद्धा भगवान जन्माला येणार आहेत हे कळतं. आणि पुण्यगंध वह शुचीही, काही नसताना, उद्बत्ती नसताना, धूप नसताना सुगंध आला की समजायचं भगवंताचं आविष्करण होत आहे. याप्रमाणे अग्नय श्रुती जाती नाम शांतास्त्र संबंधत. या ठिकाणी अग्निहोत्र करायला देखील सगळे ब्राह्मण सरसावले, सगळ्यांची मन आनंदी झाले, मनाव शासन प्रसन्नानी. कारण असुरद्रोहाम, असुरांचा नाश करणारा भगवान जन्माला येणारे. जायमाने जने तस्मिन् नेदुर्दुंदुभयो दिवी, आकाशामध्ये सगळे देव जमा झाले, गंधर्व जमा झाले, त्याचप्रमाणे सगळे नट नाट्य करणारे देव, गंधर्व, किन्नर, चारण, पन्नग आकाशामध्ये जमा झाले आणि हातामध्ये आपापले वाद्य घेऊन ते वाजू लागले. कुणी हातामध्ये फुलं घेतलीत, कुणी वाद्य घेतलेत, अप्सरा नृत्य करू लागल्या आणि मंदम मंदम जलधरम, मंद मंद अशा प्रकारचा पावसाचा, जलधर म्हणजे पाऊस, त्या मंद मंद अशा प्रकारच्या पावसाच्या धारा येऊ लागल्या.
सागराचा आवाज, सागराची गाज मंद प्रमाणात येऊ लागली. जगर्जुरनु सागरम, जगर्जुरनु सागरम. सागर हा आवाज करतोय, गाज सागराची ऐकू येते. रात्र झाली. निशीथे, निशीथे म्हणजे एकदम रात्री 12 वाजले, त्याला निशीथ शब्द आहे. निशीथ म्हणजे संध्याकाळ नाही, रात्री 12. निशीथे तम उद्भूते. आता पहा, रामाचा जन्म हा भर दुपारी झालाय, कारण राम हा सत्यवादी आहे. राम माणसासारखं त्याला वागायचंय. तो सूर्य म्हणजे राम हा सूर्यवंशातला आहे, त्यामुळे सूर्य 12 वाजता, दुपारी भर 12 वाजता सूर्यवंशातला आहे. आणि कृष्ण हा चंद्रवंशातला आहे. तेव्हा जेव्हा चंद्र हा आनंददायक, अष्टमीच्या वेळेला चंद्र त्या ठिकाणी रोहिणी सह चंद्र असतो असं म्हणतात. तेव्हा रात्री 12ला अष्टमी ही तिथी अशी आहे की जी अनेक दृष्टीने महत्वाची आहे. आणि कृष्णाचा जन्मच गूढ आहे, त्याला अनेक गूढ कृत्य करायचे, म्हणून त्या ठिकाणी जन्मं कर्मच मे, जन्म आणि कर्म माझं मोठं गूढ आहे. कृष्ण विक्लिष्ट कर्मणा, हा विक्लिष्ट कर्म करणारा कृष्ण आहे, त्यामुळे त्याचं नावही कृष्ण आहे. तो अष्टमीच्या वेळेला बरोबर 12 वाजता रात्री, आणि या वेळेला त्याने वर्णन असं केलेलं आहे की बरोबर 8व्या म्हणजे दशमस्कंदातल्या 3ऱ्या अध्यायातल्या 8व्या श्लोकावर कृष्णाचा जन्म केलाय, ज्याला म्हणतात व्यास महर्षी. व्यास महर्षींचं किती औचित्य आहे. कोणत्या श्लोकावर 9वा श्लोक नाही टाकला, 9वं राम आहे, रामनवमी आहे, पण कृष्णाष्टमी आहे. म्हणून आविरासी तथा प्राचाम दिशिंदुरेव पुष्कला, गोपाल कृष्ण भगवान की जय. आविरासी तथा प्राच्याम, प्राची अर्थात पूर्वेच्या क्षितिजावर चंद्र उगवावा पांढरा स्वच्छ, त्याप्रमाणे भगवान प्रगट झाले. देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्व गुहाशया. भगवान सर्व गुहाशय असणारे, धर्ममय असणारे भगवान विष्णू या ठिकाणी पूर्ण रूपामध्ये प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर आता यावेळेला काय लहान मुलगा म्हणून नाही, त्या बाल रडत नव्हते यावेळेला. ते तमद्भुतम बालकमं भुजे क्षणम, भगवंतांनी चतुर्भुज मूर्ती धारण केलेली होती, शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं. अंगामध्ये सगळ्या प्रकारचे अलंकार होते, दागदागिने होते, डोक्याला किरीट होता, श्रीवत्स चिन्ह होतं, आणि वनमाला धारण केलेली होती. महावैदूर्य, वैदूर्यासारखे मोठमोठे रत्नहार चमकत होते. आणि चमचम 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 कृष्णाचे ते रूप बालक असलं तरी शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं पाहिल्याबरोबर वसुदेव समोर आले. वसुदेवांनी पाहिलं, त्यांनी ओळखलं. वसुदेव म्हणतात, देवा मी जाणलो तुम्हाला, तुम्ही माझा पुत्र म्हणून जन्माला नाही आला, तुम्ही प्रत्यक्ष ईश्वर आहात. विदितोऽसि भवान साक्षात पुरुषात प्रकृते, तुम्ही साक्षात पुरुष आहात, परमात्मा आहात, कूटस्थ आहात, हे मी जाणते. प्रकृते पराहा, प्रकृतीच्या पलीकडचे तुम्ही भगवान आहात, आणि केवळ अनुभव रूप तुम्ही, आनंद रूप तुम्ही आहात. आनंदम आनंद करम प्रसन्नम, तुम्ही आनंद रूप आहात, आणि तुम्ही बुद्धीच्या द्वारे न आकळणारे आहात. तेव्हा आपण प्रत्यक्ष भगवान आहेत याची मला जाणीव आहे. असं वसुदेव बोलताना बोलतात देवकीला कुठं धावते. देवकी धावत आली आणि कृष्णाला म्हणाली, कृष्णा हे पा, समोर आली, घाबरलेली होती. आतापर्यंतचे 7 अनुभव तिच्या वाट्याला होते, 6 तर समोरच ठार मारलेले मुलं पाहिले, आणि त्यामुळं तिचं मन इतकं विदीर्ण झालं होतं, इतकं हलकं झालं होतं की आता काय होईल, त्याच्या पुढं काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून घाबरून गेलेली. आधी स्त्री होती, त्यात हा 6 अनुभव, आता 7वा अनुभव तर तिला माहीतच नव्हता, तिला वाटलं गर्भपातच झाला. असे 7 अनुभव तिच्या गाठीशी होते, त्यामुळं तिला असं वाटलं की आता काय होईल सांगता येत नाही. थरथर थरथर कापत समोर आली, म्हणाली, देवा हे तुमचं रूप कमी करा, तुमचे हे जे रूप आहे ते आवरून घ्या. आत्ताच्या आत्ता कंस येईल, कंसाला कळेल, कारण कंसाने हे सगळे द्वारपाल बाजूला बसवले. कंसाने सगळ्या द्वारपालांना सूचना दिली होती, हा आठवाय लक्ष ठेवा, आणि जो मला सूचना द्यायला येईल त्याला मी गळ्यातला रत्नहार देईल. म्हणून
त्या ठिकाणी 2-2 तासाला हे लोक बदलत होते, झोपा लागतील म्हणून. 2 तासाची ड्युटी झाली की दुसरे लोक, की चौथे लोक, की 5वे लोक, याप्रमाणे आज 10 वाजता काही लोकांची ड्युटी ठेवली होती, त्यांना झोप लागू नये. आणि म्हणून ते जागृत असतील. देवा, तुम्ही लवकरात लवकर तुमचं रूप आवरा, मला भीती वाटते. व्यक्ते व्यक्तम काल वेगे न याते. देवा, तुमचं रूप तुम्ही आवरून घ्या. मृत्यू माणसाच्या मागे एवढा लागलेला आहे, कारण मृत्यूची रूप तिने पाहिलेत. 6-7 मृत्यूची रूप पाहिल्यामुळं तिचं अंतःकरण विदीर्ण झालंय, हलकं झालंय. आणि ती म्हणते की एखाद्याला भेपान लागावं, त्याप्रमाणे भयाने माणूस मरावा, तसं मृत्यूची भीती मला वाटते आणि सगळ्या जगालाही वाटते. तेव्हा तुम्ही मृत्यूरस्माद पैती, तुम्ही अभय द्या आणि लवकरात लवकर लहान व्हा. रूपम चैतम पौरुषम ध्यान दृष्टम, तुमचं हे रूप कमी करा. कृष्ण म्हणतात, थांबा थांबा, मला बोलू दे, मी लहान होणारच आहे, पण मला बोलू दे. मग भगवान सांगतात, हे पहा, मी यासाठी हे रूप धारण केलं. त्वमेव पूर्वे सर्गे भूः, पूर्व सर्गामध्ये, पूर्वी पहिल्या युगामध्ये तुम्ही स्वयंभुव मनू म्हणून, या ठिकाणी स्वयंभुव मनूच्या काळात तुम्ही सुतपा नावाचे ऋषी होता. तुम्ही तपश्चर्या केली, शीर्ण पर्ण हारा, तुम्ही वाळलेले पानं खाऊन तपश्चर्या केली 10,000 वर्ष. आणि त्यावेळेला तुम्ही मला तुमच्यासारखा पुत्र मला व्हावा हे मागून घेतलं. 3 जन्म पुत्र व्हावा. आणि म्हणून हे 3 जन्म मी तुमच्या पोटी धारण केले. पहिल्यांदा तुमच्या पोटी मी पहिल्यांदा त्या ठिकाणी जन्म घेतला. सुतपा वृष्णिगर्भ नावाचा अवतार मी धारण केला. नंतर वामन नावाचा अवतार धारण केला. आणि आता 3रा हा कृष्ण नावाचा अवतार मी तुमच्या पोटी धारण केलेला आहे. एतद्वाम दर्शितम रूपम प्राग्जन्म स्मरणाय मे, तुम्हाला पूर्वीच्या जन्माचं स्मरण देण्यासाठी मी हे रूप धारण केलंय. आता मी लहान होतो, आता इथून पुढे तुम्ही एक काम करा. तुम्हाला जर कंसाची भीती वाटत असेल, यदि कंसात बिभेतित्वम तरीही मां गोकुलन्नय, तुम्हाला जर कंसाची भीती वाटत असेल, मला नाही भीती, तुम्हाला जर भीती वाटत असेल तर इथून तुम्ही मला गोकुळाला घेऊन जा. त्या ठिकाणी यशोदेला नुकतीच मुलगी झालेली आहे, ती मुलगी इकडे घेऊन या आणि मला गोकुळामध्ये पोहोचवा. माझं बोलणं झालं. आता भगवान लहान झाले. लहान झाल्याबरोबर आता लहान बालक झाले. मग आता या बालकाला घेऊन जायचे, पण जायचं कसं? दरवाजे बंद आहेत. टोपलीमध्ये घातलं, अहो कशाची डस्टबिन असेल, एखादी केराची टोपली, त्याच्यात कृष्णाला घातलं, वरतून एक झाकण ठेवलं आणि निघाले. तमाहम भ्रातरम, जवळ आल्याबरोबर सगळे कपाट, सगळे दरवाजे खाडकन उघडले. त्यांना वाटले हे सगळे जागे असतील लोक, कशाचे ढाराढूर झोपले होते, घोरत होते. झोपलेत म्हणले, बरं चला आता लवकर. म्हणून वसुदेव तिथून जे पावलं उचलीत निघाले. भरा 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 आकाशातून दोधार पाऊस सुरू झालेला होता आणि या यमुनेला प्रचंड पाणी आलेलं होतं. तेवढ्यात शेष नारायणाला वाटलं, अरे भगवान भिजू लागलेत. त्यांनी भगवंताच्या वरती छत्र धारण केलं आणि छत्र धारण केल्यानंतर या भगवंताला त्या ठिकाणी डोक्यावर छत्र धारण केल्यामुळे पाऊस लागला नाही. त्यानंतर बहिरंत पुरद्वारा सर्वा पुरा हा याप्रमाणे त्यांनी यदा ततश्च शौर्य भगवत प्रचोदिता शेषोन्वगाद्वारे निवारयन फणैहि, भरा 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 पावलं उचलत निघाले. पण यमुनेच्या जवळ आले. यमुनेला इतकं पाणी होतं की यमुनेतून जाणं शक्य नाही. तरी सुद्धा भगवंताचा आदेश आहे, चला गोकुळात. पण जायचं कसं? कुठून जायचं? अंधार होता, रात्र होती, प्रचंड पाणी होतं. काय करावं? हे पाणी त्यांच्या छातीपासून, छातीच्या वर, मग गळ्यापर्यंत आलं, मग डोक्यापर्यंत आलं, मग नाकातोंडात जाऊ लागलं, तरी ते पुढेच जाऊ लागले. वसुदेवाची ही स्थिती पाहिल्यावर आता ही जी यमुना आहे ती भगवंताच्या चरणस्पर्शासाठी धडपड करत होती. भगवंताने ओळखलं. भगवंताने आतून आपला चरण खाली सोडल्याबरोबर त्या यमुनेला त्याचा स्पर्श झाला. आणि यमुनेनी या ठिकाणी वर्णन केलंय की भयानकावर्त शताकुला नदी, आवर्त होते, मोठमोठे भवरे होते, खोल नदी होती, प्रचंड पाणी होतं. पण ताबडतोब भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर ददो सुंदीर श्रीय पते, जुन्या बायकांच्या भांगामध्ये भांग जसा सरळ असतो
वाकडा तिकडा भांग नाही, सरळ भांग. तसा सरळ मार्ग दिला, दोन बाजूला दोन पाणी झालं आणि मधून मार्ग दिला. ते सरळ गोकुळात जाऊन पोहोचले. गोकुळात गेल्याबरोबर तिथे यशोदा नुकतीच बाळंतीण झाली होती, पण बाळंतिणीच्या त्रासामुळं, प्रसूतीच्या वेदनेमुळे तिला झोप लागली आणि मग पुत्र का पुत्री हेच तिने पाहिलं नाही. झोप लागली. देवाचीच माया ही. झोप लागल्याबरोबर त्यांनी ती कृष्ण तिथे ठेवला. तिच्या सुतिकागृहामध्ये गेले, कृष्ण ठेवला आणि ही माया ही उचलली. सुतम यशोदा शयने निधाय तत्सुता मुपादाय पुनर्ग्रहात. आणि मुलीला घेऊन पुन्हा आपल्या घरी आले. त्या ठिकाणी कारागृहामध्ये आले. कारागृहात आल्याबरोबर त्या मायेला आणल्याबरोबर, माया म्हणजेच बंधन, माया म्हणजेच शृंखला, माया म्हणजेच संसार, भगवान म्हणजे मुक्ती. मुक्ती दिली आणि भुक्ती घेऊन आले. मुक्ती दिली आणि माया घेऊन आले. याप्रमाणे भगवान हातात होते तर सगळे पायातल्या शृंखला निघाल्या होत्या, हातातल्या शृंखला निघाल्या होत्या, दरवाजे उघडले होते आणि माया आल्याबरोबर पुन्हा दरवाजे खडा 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 लागले. आणि एवढ्यात हे सगळे टेहॅ 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 करून ही ओरडली, रडायला लागली. तेवढ्यात हे सगळे जागृत झाले. चला कंसाला सांगा, कंसा कंसा कंसा. राजेसाहेब म्हणत धावत आले. हे झोपलेला कुठं होता, तू जागाच होता. काय झालं काय झालं? अहो झाला, मुलगा झाला म्हणल्याबरोबर यांनी गळ्यातला रत्नहार दिला, जो कोणी येईल त्याला. आणि तिथून धावत हातामध्ये तलवार घेऊन निघाला. केस मोकळे सोडलेले होते, रात्री तसाच निघाला. आणि आल्याबरोबर इकडे ही मुलगी टॅहॅ टॅहॅ म्हणून रडायला लागली. बहिरंत पुरद्वार सर्वापूर्व. अगं या ठिकाणी कंस आल्याबरोबर आपल्या बहिणीला विचारतो, काय ग देवकी देवकी, कुठे आहे मुलगा, कुठे आहे मुलगा आण. असं म्हणल्याबरोबर ती म्हणली, दादा अरे मुलगा नाही झाला. काय झालं? मुलगी झाली. मुलगी कशी झाली आता ते मला काय माहित. देवाची करणी. तमाह भ्रातरन देवी. आणि हात जोडले तिने. तू माझा भाऊ आहेस, तू एवढे सगळे माझे मुलं मारले, एखाद्या राक्षसाप्रमाणे मुलं मारले, पण आता मी काही बोलले नाही. पण आता एवढी मुलगी ही, तिचं रक्षण कर, ती ठेव. या मुलीला मी तुझ्या मुलाला दे, तुझी सून करून घे. श्रेयम तव कल्याण श्रेयम माहं तू मरहसी. तिला मारू नको, तुझी सून करून घे. तरी हा ऐकण्याच्याच मनस्थितीत नव्हता. म्हणला असू द्या, मुलगी तर मुलगी, आण आण म्हणून घेतली. तिच्या तंगडीला धरलं आणि गरगर गरगर फिरवलं आणि खाली त्या एका दगडावर आपटणार. तेवढ्यात ती आकाशामधून उडून गेली, आकाशामध्ये निसटली. आणि भगवान या ठिकाणी भगवती देवी, नमो देव्यै महादेव्यै शिवायै सत्तन नमः, नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम. भगवती देवीचं रूप, अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं आणि ती बोलू लागली. तो वरती बघतोय, हा ही मुलगी तर आकाशात गेली. ती बोलती, अरे अरे अरे, माझ्यासारख्या गरीबाला मारून तुला काय मिळणार आहे? सत्वहम त्यक्त करून माझ्यासारख्या गोरगरीबाला तू विनाकारण मारलंस, तुला काय मिळणार आहे? तुझा शत्रू हा शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखा वाढतोय. हा माझा शत्रू वाढतोय असं म्हणल्याबरोबर मटकन खाली बसलं. सगळी शक्ती खलास झाली. आणि मग देवकीला हात जोडले. देवकी मला क्षमा कर, मी एखाद्या राक्षसासारखे तुझे मुलं मारले. अहो भगिन्या भाम मया त्वं वच पाप म्हणा. अहो मला नरकात तरी जागा मिळते की नाही, किती माझ्याकडून बालहत्या घडल्या, क्षमा कर. असं म्हणून क्षमा मागितली आणि सगळे कारागृहातून मुक्त केलं. सगळे निगड म्हणजे सगळे शृंखला काढल्या आणि मुक्त केलं. आणि रात्रीची वेळ होऊ दिली. सकाळच्या वेळेला सगळी सभा घेतली आणि सभेमध्ये लोकांना बोलावलं. मोठमोठ्या वीर जे होते, तृणासूर होता, बकासूर होता, अघासूर होता, वेगवेगळ्या प्रकारचे असुर होते, त्यांना बोलावलं आणि सांगितलं की माझा शत्रू जगात जन्माला आलेला आहे, त्याला ठार मारायचंय, त्याला कोण विडा उचलतो. याप्रमाणे त्यांनी सगळ्यांना मीटिंग घेऊन सांगितलं. इकडे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं नंदाला पुत्र झाला.
यशोदा ती म्हणाली, रात्री मला त्या ठिकाणी सूतिका ग्रहामध्ये कळलंच नाही, पण पुत्र झाला. वा वा वा. नंदाला आनंद झाला आणि नंदाने पुत्रोत्सव साजरा केला. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे मोठा आनंद झाला. नंदस्वात म्हणजे उत्पन्ने जाता राहदो महामनाः आहूय विपरण वेद ज्ञान स्नात शुचिरलंकृता. स्वस्ती पुण्य हा वाचन केलं, ब्राह्मणांना बोलावलं, दान दक्षिणा दिली आणि जन्मोत्सव साजरा केला. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाचा जन्मोत्सव झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे